ब्रेकनंतर लेडी स्पेशलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपल्या हातावरची लग्नाची मेहंदी रंगणार की नाही ह्याची शाश्वती नसलेल्या दोन अनाथ मुलींचा विवाह सोहळा नागपूरच्या अनाथालयात पार पडला। अनाथालयातच पूजा आणि सरोज ह्या दोघींच्या डोक्यावर मंगलाक्षता पडल्या। नागपूरमध्ये रंगलेला हा विवाह सोहळा थोडा वेगळा आहे। नागपूरच्या श्रद्धानंद अनाथालयात पूजा आणि सरोज यांच्या डोक्यावर अक्षता पडल्या। या दोघीही याच अनाथाश्रमात लहानाच्या मोठ्या झाल्या आणि इथेच त्यांचं शुभमंगलही पार पडलं। पूजाचा विवाह औरंगाबादच्या अमेय पोळसोबत तर सरोजचा विवाह जळगावच्या उमेश महाजन याच्याशी पार पडला। मला इथल्या लोकांनी खूप प्रेम दिला लहानपणापासून। माझ्या आई बाबासारखं सांभाळलं सगळं। खूप चांगला दिवस आहे माझ्यासाठी आज। मला चांगलं वाटत आहे। एकदम छोटी होती लहानपणापासून इथे चालली। मला भाऊ भी आहे, भाऊ आहे। मी गुट्टीताईने समाजला खूप मोठा केला। हिच्याबद्दल मला चांगलं वाटलं। खुश बी आहे, दुःख बी आहे। मी पूजाला खूप खुश ठेवेल एवढी सांगू शकतो। माझी खूप दिवसापासून इच्छा होती, म्हणजे मागच्या वर्षापासून, की मला अनाथालयातल्या मुलीसोबत लग्न करायचं आहे। मग मी हा प्रस्ताव माझे मम्मी पप्पा काका सर्वांना सांगितला। मग त्यानंतर त्या लोकांनी म्हटलं ठीक आहे, तुला ज्या मुलीशी लग्न करायचं आहे त्या ठिकाणी आम्ही खुश आहे। मग त्या लोकांनी श्रद्धानंद अनाथ आश्रम निवडला आणि इथे सरोजसोबत माझं लग्न झालं। हळद, मेहंदी, संगीत हे कार्यक्रमही अनाथाश्रमात उत्साहात साजरे करण्यात आले। मुलींसाठी वर शोधण्यासाठी अनाथालय प्रशासनानं मोलाची कामगिरी बजावली। वर पक्षाकडून मुलींसाठी मागणी आल्यावर त्यांची संपूर्ण चौकशी आणि प्रत्यक्ष पाहणीनंतरच लग्नासाठी होकार देण्यात आला। हमारा उद्देश्य है कि लड़कियों को हम स्थापित करें। हम लोग हमेशा शादियां करते रहते हैं, इनका घर बसाते रहते हैं। आज भी 2 लड़कियों की शादी हुई है, इनका घर बस गया। ये इससे खुशी की बात कोई दूसरी नहीं हो सकती। या लग्न सोहळ्यात अनाथालयातील कर्मचाऱ्यांपासून शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। अनेकांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद देत नवीन संसारासाठी शुभेच्छा दिल्या। जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।